तर मंडळी, मागच्या 8 दिवसात एवढं काम आलं की विचारूच नका. लग्न तर इतके आले तर एका दिवसाला 4 लग्न काय, आणि 2 3 ऑर्डर वन टाईम लग्नाच्या. काय लग्नाच्या ऑर्डर वेगळ्याच, बाईक डिलिव्हरी वेगळंच, आणि आणखीन बाकीचे छोटे मोठे शूट तर आपले चालूच असतात, त्यात काही विषय नाही. एवढ्या 8 दिवसात माझं झोप कमी आणि एडिटिंगला जास्त टाईम लागायचा संध्याकाळी. तर काय 8 दिवसांनी मग आज निवांत चालतो म्हणलं, आज कुठेतरी फिरून येता येईल. तर काय इतकं ऊन बेकार होतं की उन्हात बाहेर निघायचा विचारच नाही. दुपारपर्यंत म्हणलं बघावं ऊन कमी होईन नाही का. काय ऊन तर कमी झालंच नाही, वरनं पाऊसच यायला चालू झाला. पाऊस मानल्यावर म्हणलं आज आपलं नशीबच नाही. व नशिबाने पाऊस उघडला. पाऊस पण उघडायला 6-7 वाजता उघडला पार. पाऊस कमी झाल्यावर घराच्या बाहेर थोडंसं आलो, तेवढ्यात आद्यान कृषा आले आणि म्हणले चल माहिती आहे जायचं आहे आपल्याला. मी म्हणलं कुठं? म्हणले जायचं फिरायला जामखेडला. आले म्हणलं काय माझं पण काम होतं, म्हणलं त्यांच्या कामात आपलं पण काम होऊन जाईन, झालं जाऊया फिरायला पण जायचं होतं थोडं. मग काय बसलो गाडीवर निघालो जामखेडला. आम्ही जाता जाता मस्तपैकी वातावरण लय भारी झालं आणि त्यात गाडी पण मी लयच पळत होतो. तुम्हाला काय सांगू, म्हणलं स्पीड बघावं गाडीला किती ह्या, पण स्पीडोमीटर बंद होता. जाऊ दे आता घ्या समजून. थोडं पुढे गेल्या ह्या स्नॅपलवर भाऊचे स्नॅप टाकाय चालू झाले. भाऊ म्हणलं तू स्नॅपच काढा, आता काही विषय घेऊ नको. जामखेडला गेल्या किरकोळ काम होतं, तेवढं काम करून घेतलं आणि कॉफी शॉपला आलो. काय तुम्हाला तुम्ही सांगितलंय आधीच, गावाच्या बाहेर गेल्या ह्यांना कॉफी पिझ्झा बर्गर पाहिजे, आणि गावात ही वडापाव भजीच्याच मागा असते. जाऊ दे आता घ्या समजून. काय आता यायला पण आम्हाला खूप उशीर झालाय. आता आम्ही घरी जातो, तोपर्यंत तुम्ही आपल्याला फॉलो करून घ्या. जय महाराष्ट्र.